हे 10 रुपये होतील कृपया. पण माझ्याकडे रुपये नाहीत. मी तुला हा संत्रा देऊ का? याला बार्टर म्हणतात. खूप पूर्वी लोकांकडे पैसे नव्हते आणि ते वस्तूंची देवाणघेवाण करायचे. मी तुला याबद्दल सांगतो. बार्टर प्रणाली ही खरेदी विक्रीची सर्वात जुनी पद्धत आहे. पैशांऐवजी लोक वस्तू किंवा सेवांची अदलाबदल करायचे. उदाहरणार्थ, शेतकरी तांदूळ देऊन भांडे मिळवायचा, शिंपी कपडे देऊन अन्न मिळवायचा, मेंढपाळ मेंढ्या देऊन साधने मिळवायचा. हे खूप मजेदार वाटतंय. पण जर शेतकऱ्याला भांडे नको असेल तर काय? हीच बार्टर प्रणालीची अडचण होती. ते नेहमी सोपं नसायचं. योग्य जोडी मिळवणं कठीण होतं. दोघांनाही एकमेकांकडे असलेली गोष्ट हवी असायला हवी होती. मूल्य निश्चित कठीण. एक गोणी तांदळाची किती भांडी? वाहून नेणं अवघड. गायीसाठी कपडे देवाणघेवाण करायची कल्पना करा. अरे बापरे, हे खूपच अवघड वाटतंय. म्हणूनच पैसे तयार झाले का? बरोबर. पैशामुळे व्यापार करणं सोपं झालं. पण पैसे येण्याआधी लोक काही सृजनशील वस्तू वापरायचे. तुला माहितीये का, प्राचीन काळी लोक शंख, मीठ आणि जनावरे यासारख्या गोष्टी चलन म्हणून वापरत होते. उदाहरणार्थ, भारतात काही ठिकाणी लोक तांदूळाची देवाणघेवाण करायचे. आफ्रिकेत लोक मणी वापरायचे. काही बेटांमध्ये मोठ्या दगडी चाकांचा वापर पैसे म्हणून केला जायचा. वा, गायींसाठी मणींची देवाणघेवाण कशी वाटली याची मला खूप उत्सुकता वाटतेय. आज आपण पैसे वापरत असलो तरी बार्टर प्रणाली ही अर्थव्यवस्थेतील पहिला टप्पा होता. तिने लोकांना वस्तूंची देवाणघेवाण कशी करायची आणि समाज म्हणून कसं एकत्र काम करायचं हे शिकवलं. म्हणजे बार्टर प्रणाली ही पैशांच्या पंजोबासारखी होती. अगदी बरोबर. तिच्याशिवाय आपल्याला आजचे सोपे व्यापार प्रणाली मिळालीच नसती. धन्यवाद आर्यन. पुढच्या वेळी मी माझ्या मित्रांसोबत माझी खेळणी बार्टर प्रणालीसारखी देवाणघेवाण करीन. तर अनन्या, लक्षात ठेव, बार्टर प्रणाली इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तिने आपल्याला शिकवलं की पैसे नसतानाही लोक व्यापार करू शकतात.